रामराम बंधू भगिनींनो, मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. बंधू भगिनींनो, खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात, पण अशा औषधाचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही. त्याला अन्य कारणं झाले. अन्य कारणं म्हणण्यापेक्षा पूर्वी प्रसार माध्यमं नव्हते, त्याच्यामुळं त्याचा प्रसार आणि प्रसार झाला नाही. आता तशी काही अडचण नाही. त्याच्यामुळं आता अशा अनुभवसिद्ध वनस्पतीचा प्रचार आणि प्रसार व्हायलाच पाहिजेत आणि ही काळाची गरज आहे. तर आपल्या समोर आता मी तुम्हाला जी अनुभवसिद्ध वनस्पती दाखवणार आहे ना, तिचं नाव आहे टेंभुर्णी. आता बघा, हे आपल्या पुढे हे जे झाड दिसतं ना, हे टेंभुर्णीचं झाड आहे. आता टेंभुर्णीचा लोक आजपर्यंत कसा उपयोग करीत आले, हे जे बिड्या तयार करतात ना, त्याच्याकरता हे टेंभुर्णीचा पाला लागतो. मग ह्या टेंभुर्णीच्या पाल्यात लोक तंबाखू घालून बिड्या तयार करतात. लोकांना रोजगार मिळतो. ज्यांच्याकडे झाडे आहेत त्यांनाही पाल्याचा पैसा मिळतो. याचा फक्त आजपर्यंत असाच उपयोग केला. पण हे झाड खूप औषधी आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं. ज्या लोकांना माहिती होतं त्यांच्याकडून अशा झाडाचा प्रचार आणि प्रसार झाला नाही. मग हे औषधी झाड काय काम करतं, आता हे मी तुम्हाला सांगणार आहे. ते एक नंबर काम करतं. हे टेंभुर्णीच्या झाडाची साल काढतात आणि गोमूत्रामध्ये चांगली बारीक वाटतात. चांगली बारीक वाटली की डोक्यावर त्याचा लेप करतात. असं केलं की डोक्यातली उवा खात्रीने मरून जातात. याचं हे एक काम झालं. आणि याचं दुसरं काम असं आहे की असे टेंभुर्णीचे फळं असतात, म्हणजे चिक्कूची उपमा दिली तरी हरकत नाही. चिक्कूसारखे फळं दिसतात. आणि मग हे फळाचं काय करतात, हे जे फळाचे टर्कल असतं ना, हे टर्कल चांगलं सुकवतात. चांगलं सुकवलं की चिलमीत घालून वाढतात. ते किती घालतात, 2 ते 3 ग्रॅम चिलमीमध्ये घालतात. ह्या फळाच्या टर्कलची साल नाशी 2-3 ग्रॅम चिलमीमध्ये ही साल ओढली की दमा लागण्याचंही बंद होतं, म्हणजे दम्याचं नायनाट होतं. तर बंधू भगिनींनो, जेवढी माहिती आमच्यापर्यंत आज पोहोचली होती तेवढी आम्ही प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने आम्ही व्हिडिओ तयार करतो आणि यूट्यूबवर त्याचं प्रसारण चांगल्या रीतीने होतं. तर बंधू भगिनींनो, दुसऱ्या वेळेस आम्ही दुसरी अनुभवसिद्ध वनौषधी आपल्याला दाखवणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करा. आमच्या चॅनल जर तुम्ही प्रथमच जर असले तर सबस्क्राईब करा, लाईक द्या, घंटी दाबा, म्हणजे आम्हाला पुन्हा दुसरी अनुभवसिद्ध दाखायला, वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळते. राम राम.